हाय, नमस्कार सर्वांना. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. तर आज ना म्हणजे व्हिडिओ करायचं कारण काय आहे, तर माझा जो 2 नंबरचा नातू आहे ना, तर त्याला शिष्यवृत्ती मिळालेली आहे. शिष्यवृत्तीमध्ये त्याचा सत्कार झालेला आहे त्याच्या जुन्या शाळेमध्ये, कारण तो आता 8वीला गेला ना, तर 7वीला त्याला शिष्यवृत्ती मिळाली. तर म्हणजे एवढं मला भारी वाटतंय ना, की माझी मुलं पण तेवढीच हुशार होती आणि माझा नातूसुद्धा माझे हुशार आहेत. तर खरोखर माझे मी गर्वाने सांगतो, खरं म्हणजे एवढं भारी वाटतं ना, ज्यावेळेस आपली मुलं पुढं जातात, आपली नातवंड पुढं जातात, तर त्याच्या एवढा आनंद काहीच नसतो. त्यांनी शिकावं, खूप मोठं व्हावं, हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, आजोबा आजींचं स्वप्न असतं. जरी मी म्हणजे जास्त काय केलं नसेल त्यांच्यासाठी किंवा, पण त्यांनी खूप मोठं व्हावं, त्यांनी खूप नाव कमवावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि चांगल्या पदावर त्यांनी जावावं, सगळ्यांची मुलं चांगली शिकावीत, आईवडिलांची एवढीच अपेक्षा असते की, म्हणजे मला आता आनंद झालेला आहे म्हणून मला असं होतं. तर सर्वांचं तिथल्या जेवढ्या मुलांना पारितोषिकं मिळाली, जेवढ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तेवढ्या सर्व मुलांचे अभिनंदन माझ्याकडून. आणि अशीच उत्तर सर्वांची प्रगती होत राहू दे. मी कुणासाठी काय केलं किंवा नाही केलं हे माझ्या मनाला माहीत आहे. खरं सर्वांची प्रगती होते, सर्वांचं चांगलं होते. कुठल्या आईवडिलांना, कुठल्या आजूबाजूंना अभिमान वाटणार नाही. जी मुलं पुढं जातील तर त्यांचा अभिमानच वाटणार ना आपल्या आईवडिलांना, आपल्या आजूबाजूंना, सर्वांना. तर खरं सांगते तुम्हाला की म्हणजे हा आनंद काय असतो, हा असं सांगता येत नाही शब्दामध्ये. तो असा मनामध्ये साठवून घ्यावा लागतो. तर आत्ताच मला म्हणजे मुलगीने सांगितलं असं असं, तर मी आता पोस्ट पण टाकणार आहे कम्युनिटीला. आणि खरोखर साऊचे मनापासून अभिनंदन.